हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी स्मिता वीरा देवरे, बीज उपासना केंद्र जळगाव. बापूंच्या अनुभवाबद्दल काय वर्णावे. आणखी एक छोटासा अनुभव मी सांगू शकते. आमचं घराचं काम पूर्ण झालं, बापूंची उपासना सुरू केली. मी कुठलीही वास्तुपूजा किंवा काहीही केलं नाही. कुठलंही काहीच न करता फक्त बापूंचे पादुका पूजन करायचं ठरवलं होतं. आर्थिक अडचणी होत्या, त्यामुळे मला काही मोठ्या पद्धतीने समारंभ करणं शक्यच नव्हतं. मी फक्त बापूंच्या पादुका पूजन केलं आणि कुठल्या लोकांना बोलवायचं, सासरच्या लोकांना, माहेरच्या लोकांना, कुठल्याही लोकांना न बोलवता मनोमन मी बापूंना विनंती केली, ज्यांना यायचं असेल ते बरोबर येतील. बापूंचं पादुका पूजन केलं, तयारीच करत होते. तोपर्यंत खाली गाडी उभी राहिली आणि 7-8 महिला आणि माझ्या सासूबाई माझ्या घरी आल्या. त्यावेळेला बापूंचं पादुका पूजनच आणलेल्याच होत्या. तोपर्यंत सगळ्या उपस्थित राहिल्या. सगळ्या त्यांची भजनी मंडळातल्या सगळ्या महिला तिथे आलेल्या आणि त्या आल्या. खूप आनंद झाला त्यांना, पण खूप शांत वाटलं. आणि एक अनुभव असा आहे की आमचं प्रायोगिक जरी उपासना केंद्र होतं, तिथे कोणीही आलं तरी त्यांना खूप शांत वाटायचं. कोणीही म्हणायचं, खूप शांत वाटतं तुमच्या इथे, शांत झोप लागते मनाला, खूप समाधान मिळतं. तसंच त्या महिलांना सुद्धा वाटलं. खूप खुश झाल्या आणि मी पण आनंदी झाले. कुठलाही मला आपण जे म्हणतो देखावा, ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचे मी आहे आणि मला ह्या गोष्टी जमत पण नाही आणि आवडत पण नाही. फक्त माझा विश्वास बापूरायावर. हरिओम श्रीराम अंबज्ञ.